नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण SN2 रिॲक्शन म्हणजे काय बघितलं होतं. आज आपण अभ्यास करणार आहोत SN1 रिॲक्शनचा. सर्वप्रथम SN1 म्हणजे काय ते बघूया. S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे काय तर न्यूक्लियोफिलिक, आणि हा जो 1 आहे हा 1 म्हणजे डिमॉलिक्युलर. सो फुल फॉर्म काय आहे SN1 रिॲक्शनचा? S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक आणि 1 म्हणजे काय तर युनिमॉलिक्युलर. आता ह्या SN1 रिॲक्शनचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. ते एक्झाम्पल म्हणजे आपण घेत आहोत टर्शरी ब्युटिल क्लोराईड. त्या टर्शरी ब्युटिल क्लोराईडचं आपण अल्कलाईन हायड्रोलिसिस करतोय. सर्वप्रथम आपण ती रिॲक्शन ब्लॅकबोर्डवर लिहूया. या कंपाऊंडचं नाव आहे टर्शरी ब्युटिल. या कंपाऊंडचा IUPAC नेम येणार 2-chloro-2-methyl प्रोपेन. आता हा जो टर्शरी ब्युटिल क्लोराईड आहे, या टर्शरी ब्युटिल क्लोराईडचं आपल्याला काय करायचं आहे? अल्कलाईन हायड्रोलिसिस करायची आहे. म्हणजे आपण हा टर्शरी ब्युटिल क्लोराईड कोणासोबत रिॲक्ट करतो आहे? OH-. मित्रांनो, हा आपला आहे, हा आहे सबस्ट्रेट, हा आहे आपला न्यूक्लियोफाइल. मग आता एक्सपेक्टेड प्रोडक्ट काय असणार? Cl ग्रुप हा काय होणार आहे? सबस्टिट्यूट होणार आहे. कोणाची सबस्टिट्यूट होणार आहे? OH- ने. ठीक आहे. मग आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे काय मिळालं आपल्याला? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ SN1 रिॲक्शन. मित्रांनो, या रिॲक्शनचा ज्यावेळेस कायनेटिक स्टडी करण्यात आला त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की या रिॲक्शनचा रेट फक्त एका मॉलिक्युलवर डिपेंड आहे आणि तो मॉलिक्युल आहे फक्त सबस्ट्रेट. सो रेट ऑफ दिस SN1 रिॲक्शन रेट प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. कोणता सबस्ट्रेट आहे या ठिकाणी? टर्शरी ब्युटिल क्लोराईड. रेट न्यूक्लियोफाइलवर डिपेंड आहे का? नाही. फक्त कशावर डिपेंड आहे? सबस्ट्रेटवर. किती मॉलिक्युलवर डिपेंड आहे? एकच मॉलिक्युलर. म्हणून या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणणार आपण आता? युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. सो देअरफॉर रेट इज इक्वल टू K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. K1 हा आहे रेट कॉन्स्टंट. ओके. आता ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण बघू. हा जो प्रोडक्ट आपल्याला मिळाला आहे हा कशा पद्धतीने मिळाला आहे, कुठल्या मेकॅनिझमने मिळाला आहे, त्याचा मेकॅनिझमचा अभ्यास आपल्याला आता करायचा. रिॲक्शनचा अभ्यास करण्यापूर्वी परत एकदा रिॲक्शन आपण लिहितोय. सो आपली रिॲक्शन टर्शरी ब्युटिल क्लोराईड रिॲक्ट्स विथ हायड्रॉक्सिल आयन गिव्स टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. मित्रांनो, समजा ही रिॲक्शन SN2 पद्धतीने झाली तर त्याचं मेकॅनिझम आपण मागे बघितलंय. काय त्याचं मेकॅनिझम? हा जो OH- आहे हा OH- कोणत्या बाजूने अटॅक करू शकतो? सेंट्रल कार्बनवर, बॅक साईड. पण मित्रांनो, आपण जर बघितलं हा जो CH3 ग्रुप आहे म्हणजेच मिथिल ग्रुप, हा बल्की ग्रुप आहे. हा बल्की ग्रुप OH- ला हायड्रॉक्साइड आयनला बॅक साईडने अटॅक करू देण्याची परमिशन देत नाही, कारण की तो स्टेरिक हिंड्रन्स निर्माण करतो. फ्रंट साईडने अटॅक करायचा प्रयत्न केला तर परत काय आहे? क्लोरीन. हा पण काय आहे? बल्की ग्रुप आहे. सो OH- for OH- it is impossible to reach to central carbon from either side. त्यामुळे ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम SN2 पद्धतीने होणार नाही, तर ते होणार आहे SN1 पद्धतीने. आता हे SN1 पद्धतीचं मेकॅनिझम कसं आहे ते बघू. मित्रांनो, हे 2 स्टेपचं मेकॅनिझम आहे. स्टेप 1. या स्टेप 1चं नाव आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. आता ही आहे ही रिॲक्शनची स्टेप कशी आहे? स्लो रेट ही कशी आहे? स्लो रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता या रिॲक्शन मध्ये, या स्टेप मध्ये काय होत असतं? या स्टेपमध्ये काय होतंय? आयोनायझेशन होतं. कोणाचं आयोनायझेशन होतंय?
सबस्ट्रेटचं आयोनायझेशन होऊन आपल्याला 2 आयन पेअर्स मिळतात. एक आहे पॉझिटिव्हली चार्ज आयन, ज्याला आपण कार्बोकटायन म्हणतो, आणि दुसरा आहे निगेटिव्हली चार्ज आयन, त्याला आपण काय म्हणत असतो, अनायन म्हणत असतो. ठीक आहे. सो पहिली स्टेप कोणती आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. इट इज अ स्लो रेट डिटरमाइनिंग स्टेप. या रिएक्शनच्या स्टेपवरच रिएक्शनचा रेट डिपेंड आहे. आणि या स्टेपमध्ये काय होतं, आयोनायझेशन होतं कोणाचं, सबस्ट्रेटचं. आता बघूया ते कशा पद्धतीचं होतं. सेंट्रल कार्बन, हा आपला लिव्हिंग ग्रुप Cl, CH3, हा आपला टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. याच्यातला हा जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन आहे sp3. ठीक आहे. आता ह्या सबस्ट्रेटला आपण काय करणार आहे, आता हीट करणार. ही कोणती स्टेप आहे, पहिली स्टेप. ही कशी आहे, स्लो रेट डिटरमाइनिंग स्टेप. या स्टेपमध्ये काय होत असतं, आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजे काय, तर कार्बन आणि क्लोरीन या दोघांमधला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे हा बॉन्ड ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन आहे कार्बनकडचा तो कोणाकडे जाणार, क्लोरीनकडे. त्यामुळे क्लोरीनवर कोणता चार्ज येणार आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे काय तयार झाला आपला हा अनायन. त्याच्यासोबत हा काय तयार झाला आपला कार्बोकटायन. परत लक्ष द्या, व्हॉट हॅपन इन दिस स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये आपण ज्यावेळेस हीट करायला सुरुवात करतो त्यावेळेस कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड हेट्रोलेटिक पद्धतीने क्लीव्ह होतो. क्लोरीन दोघे इलेक्ट्रॉन स्वतःकडे कॅरी करतो. क्लोरीनकडे एक्सेस इलेक्ट्रॉन येतात, म्हणून क्लोरीनवर कोणता चार्ज आला आहे, निगेटिव्ह चार्ज. आणि कार्बनवर कोणता चार्ज आला आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आपण काय निर्माण केला इथं, कार्बोकटायन. ठीक आहे. आपल्याला एक पॉझिटिव्ह चार्ज आयन मिळाला आहे आणि दुसरा कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. ही झाली पहिली स्टेप. आता सेकंड स्टेप काय ते बघूया. बरं, हा जो sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे तो ज्यावेळेस कार्बोकटायनमध्ये चेंज होतो त्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन होतं sp2. याची जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे, याची जॉमेट्री प्लेनर आहे. याच्यातला बॉन्ड अँगल आहे 120 डिग्री, त्यामुळे हा सुटसुटीत आहे. ठीक आहे. स्टेप सेकंडचं नाव आहे अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल कोणता या ठिकाणी, OH-. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय मिळालं मित्रांनो, अशा पद्धतीचा कार्बोकटायन मिळाला. ओके. आता हा जो कार्बोकटायन आहे हा स्टेबल आहे का अनस्टेबल ते बघूया. सर्वप्रथम हा टर्शियरी कार्बोकटायन आहे. हे जे 3 मिथिल ग्रुप आहे हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्टने सुद्धा स्टॅबिलाइज होतोय. त्याच पद्धतीने तो हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्टने सुद्धा स्टॅबिलाइज होतोय. त्यामुळे याची जी लाईफ टाइम आहे, याचा जो लाईफ स्पॅन आहे तो जास्त आहे, त्याची स्टेबिलिटी पण जास्त आहे. त्यामुळे हा जो आपला न्यूक्लियोफाइल आहे या न्यूक्लियोफाइलला इक्वल अपॉर्च्युनिटी मिळते. कशासाठी, तो या फ्रंट साइडने पण अटॅक करू शकतो आणि ॲज वेल ॲज तो कुठल्या बाजूने अटॅक करू शकतो, बॅक साइडने. ठीक आहे. सपोज या न्यूक्लियोफाइलने फ्रंट साइडने अटॅक केला तर आपल्याला अशा पद्धतीचा प्रॉडक्ट मिळतोय. हा जो प्रॉडक्ट मिळाला याचं कॉन्फिगरेशन आणि स्टार्टिंग कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन सारखं आहे, म्हणून याला म्हणायचं, याला काय म्हणायचंय, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. समजा मित्रांनो हा जो OH- आहे या OH- ने कोणत्या बाजूने अटॅक केला, आता बॅक साइड. आता बॅक साइडने अटॅक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा प्रॉडक्ट मिळणार. याचं कॉन्फिगरेशन आणि स्टार्टिंग कंपाऊंडचं कॉन्फिगरेशन हे कम्प्लिटली रिव्हर्स आहे, म्हणून याला म्हणतात इन्व्हर्जन. याला काय म्हणतात, इन्व्हर्जन. आणि हे दोघांचं जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरला म्हणतात racemic mixture. So friend, that's all for SN1 reaction.